नमस्कार, मी प्रमोद पवार. अक्षर भारतीच्या निमित्ताने या प्रदर्शनाला भेट देतोय आणि हे प्रदर्शन पाहत असताना वेगवेगळ्या लिपीमधले अक्षर पाहत असताना लिप्यांतर होणं म्हणजे काय होतं हे आपल्याला कळतं. आणि म्हणूनच या प्रदर्शनामध्ये आपण वेगवेगळे विभ्रम बघत आहोत. त्याच्यातला हा इन्स्टॉलेशनचा एक अमृताने केलेला आहे. हा पाहत असताना याच्यात केवळ पंचमहाभूतांचं हे नाही आहे, तर त्याच्यावर आपल्या मूळ लिपीचं त्याच्यावर सादरीकरण केलं आणि हे सादरीकरण एका वेगळ्या आपल्यासमोर आणि चित्र आहेत ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला घेऊन जातात आणि तिचं त्या ह्याच्यातलं प्रेझेंटेशन या अक्षरांचं आणि त्या अक्षरांचा अर्थ घेऊन बाहेर येऊन हे अगदी सहज शक्य केव्हा होतं ज्यावेळेला त्या अक्षरांशी आपण खऱ्या अर्थाने खेळायला लागतो, त्याचा अर्थ आपल्याला समजतो. आता ह्या संबंध प्रदर्शनामध्ये 37 कलाकार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या लिप्यांमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आणि ह्या लिप्या आपल्याला नव्याने ओळख होते, त्यातले अर्थ कळत आहेत, याचा आनंद फार मोठा आहे. मला वाटतं यातल्या सगळ्या अशा जर तुम्ही बघितले चित्र तर आता इथे फारसीमधली अत्यंत ओरिजिनल फारसीचं जे हे आहे याचं पेरींनी इथे सादरीकरण, पेरींच्या सादरीकरणाला खूप महत्व आहे. कारण ही भाषा आपण पाहिलेलीच नाही, बघितलेली नाही, वाचलेली नाही, पण मग त्याचे अर्थ त्याच्या खाली दिलेले आहे. मला वाटतं महाराष्ट्र शासनाला जे अच्युत मालव यांनी अपील केलेलं आहे की हे जे कॉफी टेबल बुक सारखं नव्या पाहुण्यांना द्यावं, त्यांनी आपली भाषा, या देशातली भाषा लोकांच्या पर्यंत वेगळ्या अर्थाने पोहोचवावी. त्याचं सगळ्यात सुदृढ माध्यम जर काय असेल तर अक्षर भारती हे पुस्तक, आणि हे पुस्तक या सगळ्यांना घेऊन जगभर जावं आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असं मला मनापासून वाटतं. नमस्कार सर. नमस्कार. पद्मश्री अच्युत पालव आणि अक्षर भारती, कसा आहे प्रवास? खूप छान प्रवास आहे. तुला गंमत सांगतो की 1973 साली शेवडकर हायस्कूलमध्ये शाळेच्या फळ्यावर शिक्षकांनी मला सांगितलं की एक सुविचार तुला लिहायचा आहे. तर मला माहीत नव्हतं की ही माझी सुरुवात आहे, कळलं का? कारण माझं अक्षर चांगलं नव्हतं, अभ्यासात ढ होतो, मागे बसायचो. त्यामुळे ही वेगळी जबाबदारी आपल्याला शिक्षकांनी कशी काय दिली. पण एका शिक्षकांनी जर आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा केली असेल तर आपण नक्कीच काहीतरी दिलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि त्यातून खरी ती सुरुवात झालेली 8वी 9वी 10वी अशी 3 वर्ष. त्या 3 वर्षात मी वेगळ्या प्रकारचे फळे लिहिणं, वेगळ्या मुलांशी बोलणं, जी मुलं आपल्याला अभ्यास चांगला नाही म्हणून अवॉइड करतात त्या मुलांची मैत्री करणं, आणि हे सगळं करतात अक्षरांनी एक छान मैत्री घडवून आणली. आणि मग तो खरा प्रवास म्हणजे अक्षरांची ओळख करण्यात गेला, लिहिण्यामध्ये गेला. आणि मग हळूहळू ती सुरुवात झाली. मग 10वी नंतर जे स्कूलला पाठला गेलो, स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, तिथे रकुल जोशींची एक लेक्चर होते. त्या लेक्चरमध्ये त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण आत्ताच सुरुवात केलेली आहे, ते हिमालयाच्या शिखरावर पोचलेले आहे. तर हे सगळं आता आपल्याला जर छान वाटत असेल तर आपण इथला प्रवास सुरू कंटिन्यू करूया. आणि मग जे मध्ये गेल्यानंतर लेटरिंग टायपॉग्राफी केल्या, अभ्यास सब्जेक्ट घेतला, त्यातून मग फर्स्ट क्लास मिळाला. पुढे रकुलनी जे स्कॉलरशिप चालू केली होती तिथे मी काही सिनॉप्सिस दिले. तिथे मोडी लिपी 15 ते 18वे शतक कसं या विषयावर मी थोडंसं लिहिलं की मोडी लिपी काय आहे, त्या लिपीने काय झालेलं आहे, काय लिहिली गेली आहे, कशासाठी लिहिली गेली आहे, ऐतिहासिक काही घटना त्या लिपीने लिहिल्या आहेत. आणि आज काय झालं की आज आपण लोप पावलेली आहे. त्यामुळे नवीन घटना जर लोकांपर्यंत यायच्या असतील तर आपण त्या वाचली गेली पाहिजे, त्याच्यात लिहिली गेली पाहिजे असं मला वाटतं. आणि मग तो हळूहळू प्रवास सुरू झाला आणि मग आपण शिकलो ते सगळं लोकांना दिलं पाहिजे या भावनेतून थोडंसं काम सुरू केलं. हळूहळू वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेशन, प्रात्यक्षिक, लेक्चर्स, काही संवाद, काही कमर्शियल कामं उभी राहिली. कारण शेवटी कसं असतं की नुसतं आठ करून चालणार नाही. पापी पेट का सवाल आहे तसं म्हणतात, तसं आहे ते. तसे साईनबोर्ड झाले, छत्रीवर नावं लिहिणं झाली, बोर्ड लिहिले, बॅनर लिहिले, बरंच म्हणजे तुम्हाला जे जे गोष्टी सुरुवातीला एक
स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता आणि स्वतःला एक अस्तित्व एक कायम ठेवण्याकरता जे झगडावं लागतं ते झगडे झालेले होते. आणि मग ते पुढे कमर्शियल करता करता मग 25 वर्ष गेली. 25 वर्षांना मग भारत यात्रा केली, काश्मीर टू कन्याकुमारी, सगळ्या देशभर गॅलरी पसरवली. काही त्या तोपर्यंत गॅलरी माहिती होती पण ती अभ्यासापुरती होती. म्हणजे ती रसाळ झाली अक्षर. हो, ती रसाळ करणं हे माझं काम होतं. आणि ती मग गाण्यातून म्हणा, लेखातून म्हणा, मग लताबाईंचं नाव लिहिणं, लता गुलजारांबरोबर काम करणं, मंगेश पाडकरांच्या कविता लिहिणं, अटल बिहारींच्या कविता लिहिणं, हे सगळे वेगळे विषय. मग इंटिरियरमध्ये कॅलिग्राफी, मग आर्किटेक्चरमध्ये कॅलिग्राफी, मग फॅशनमध्ये कॅलिग्राफी, मग कमर्शियल टी शर्ट्समध्ये कॅलिग्राफी, मग हे काय यू नेम इट यू विल गेट इट. हळूहळू ते इतकं पसरवून टाकलं की लोक क्षणभर अशी लिहायला लागली. जी गोष्ट आपण विचार करतो ती, जे मला पाहिजे होतं ते हळूहळू 25 वर्षानंतर सुरू झालं. आणि आज असं वाटायला लागलं की हे सगळं कुठेतरी परत समाजाला दिलं पाहिजे. तर ते मी एकटा कसं द्या, एकटा पूर्ण. मग स्कूल चालू केलं, कॅलिग्राफी स्कूल. आणि त्या स्कूलमधनं काही विद्यार्थी घडवले आणि आज त्या विद्यार्थ्यांना घेऊन आज हे सगळं एक्झिबिशन केलं. त्याच्याबरोबर एक पुस्तक केलं, ज्या पुस्तकामध्ये जवळपास 35 लोकांचं काम आहे, 256 प्लेट्स आहेत. त्याच्यावर काही नवीन आर्टिकल आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर गणेश देवी, संतोष क्षीरसागर, अशोक परब, सत्यानारायण वाडीशा वापरे, नारायणबाब भट्टात्री, श्रीकुमार या लोकांनी काही आर्टिकल लिहिले. म्हणजे हा अक्षर भारतीचा जो प्रवास आहे तो केवळ माझ्यापुरता न राहता तो सर्वसामान्य माणसाला अनुभवी ठरला पाहिजे, त्याच्यामुळे काहीतरी शिकलं पाहिजे, त्यातून काहीतरी नवीन निर्मिती त्यांनी केली पाहिजे असं मला वाटायला. आणि मला वाटतं की एक छान प्रवास आहे तो. त्या प्रवासात देशातले परदेशातले, म्हणजे आज जवळपास तुला सांगतो की 12-15 देशांमध्ये माझं काम आहे. आणि त्या कामातनं एक देवनागरी लिपी ही साता समुद्रापलीकडे घेऊन जाऊन तिचं अस्तित्व तिथे निर्माण करणं. कारण कसं की जर्मनीतल्या 4 म्युझियममध्ये माझं काम आहे. रशियामध्ये जवळ 80 मुलांनी एकाच वेळेला देवनागरी शिकवलं आहे. अमेरिकेत आता थोडं झालेले आहेत. चायनामध्ये गेलेले आहेत, दुबईमध्ये गेलेले आहेत. असे खूप पॉकेट्स क्रिएट केली. आज जो पद्मश्रीपर्यंतचा प्रवास जो आहे, मला असं वाटतं की मलाही माहिती नव्हतं की आपण एवढी मोठी झेप गाठू. पण एक होतं की झाड लावलं की झाडाला फांद्या, पानं फुटतात, दिसायला लागतात. पण माझा मार्ग तसाच होता की त्या प्रत्येक मार्गावरचं काहीतरी उचलत जायचं आणि मग ते एक मोठा वटवृक्ष करायचा ना, तसं आपण कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. मुळात आम्ही रघुसारख्या वटवृक्षाच्या खाली बसलेलो होतो, त्यामुळे आम्हाला मूळ नॉलेज सगळं मिळालं. आज ही जी वेळ आलेली आहे किंवा ही जी म्हणतात की बरेच लोकांनी मला म्हटलं की काय वाटतंय तुला, तर आनंद नक्कीच असतो. पण आपण समाधानाने, आनंदाने एक मार्ग गाठला, एका शिखरावर आलो आणि परत शिखरावर सगळी मुलं मागणं येणार, त्यांना एक मार्ग आखून दिलेला आहे. त्या मार्गावर ते पुढे काम करतील अशी आशा बाळगतो. म्हणजे देवनागरी मधले जे शब्द आहेत, देवनागरी, त्याच्यात सगळे सामावले गेलेले आहेत. आणि ते विश्व सामावलंय. कारण का विश्वभरात तुमच्या सगळ्या आपण पेंटिंग्स म्हणून अक्षरांचे पेंटिंग्स की ते तिथपर्यंत पोहोचले गेल्यामुळे ती देवनागरी सगळ्यांना हवीशी झाली. त्यातली लय तुम्हाला सापडली आणि ती लय तुम्ही सगळ्यांना दिली. हे जे देणं आहे ना, त्याविषयी काय आजचा समाधान त्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला? माझं एक मत आहे, मी आता गेली काही वर्ष तेच करतो की आजचं काम आज करूया, उद्या नको. जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंतच राहणार, म्हणजे अभ्यास बाकी राहणार. इतरांनी काय करावं, तर टाळ्या वाजवायत काय? आज माझ्या विद्यार्थ्यांसाठी मला टाळ्या वाजवता येतात ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आज त्यांनी एवढं सगळं काम केलंय, ते इतकं सुंदर काम आहे. किंवा देशातले जे सहकारी आहेत, त्यांनी जवळपास 35 सहकारी आहेत, त्यांनी इतकं सुंदर काम केलंय. मला असं वाटतं की तुम्ही आजचं काम आजच करतो, त्यामुळे मी तेच करतो. आज ते दिसतंय आज. हा, आणि ते दिसायला हवं. ते आणि हा 16 झालाय. 16 झाला. मजा आली आयुष्यातला एक
म्हणतात ना की खूप छान प्रसंग आहे, कारण 26 जानेवारीला देशाच्या एक प्रजासत्ताक दिना दिवशी तुमच्या नावाची घोषणा व्हावी. 27 तारखेला माझा वाढदिवस असतो. 28 तारखेला हा अक्षर भारतीचा सोहळा सुरू होतो आणि तो आठवडाभर असा चालतो. पण तो सुद्धा जहांगीर सारख्या मोठ्या कलादालनात जिथे हजारो लोक आज भेट देत आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की जे एक योग असा अक्षरयोग होता, तो योग आज आलेला असेल आणि आय एम हॅपी फॉर. थँक्यू. कॅलिग्राफी आर्टिस्ट पूजा गायधनी, तुम्ही मोडी लिपीवर काम करता. हो. आता मोडी लिपी आणि कॅलिग्राफी आणि म्हणजे पूर्वीची मोडी लिपी आणि आता कॅलिग्राफीमध्ये आपण जे काय मोडी लिपीमध्ये काम करतो, कसा अनुभव आहे? कसं आहे, बेसिकली मोडी लिपी ही वाचायला थोडीशी किचकट आहे. मुळात त्याच्यातली जी अक्षरं आहेत, म्हणजे आपण ज्यांना स्वर आणि व्यंजन असं म्हणतो, ही इंडिव्हिज्युअली खूप सुंदर आहेत. म्हणजे प्रत्येक अक्षर हे एका चित्राप्रमाणे मला भासत आहे आणि या अक्षरांना पाहून मला नेहमीच असं वाटत आलं होतं की आपण याच्यावर काहीतरी रिक्रिएट करू शकतो, याच्यातून चित्रनिर्मिती होऊ शकते. आणि पालव सरांसोबत काम करता करता त्यांचं काम बघून नेहमीच इन्स्पिरेशन मिळत होतं आणि त्यातून मला या लिपीवरती काम करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि तुम्ही बघू शकताय की आता याच्यावरून तुम्ही जी चित्र तयार केलेली आहेत, प्रत्येक अक्षरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा फोर्स आहे आणि तो फोर्स आणि ती एनर्जी घेऊन मी ती चित्र इथे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चित्रांमधून मी ती एनर्जी आणि तो फोर्स मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकाल की मी एक एक अक्षर मला काम करताना एनर्जी देऊन गेलेला आहे. प्रत्येक अक्षर एक मला चित्राप्रमाणे भासतंय. मी त्याला तो आकार देऊन त्याच्यातून चित्रनिर्मिती केलेली आहे. हे मोडी लिपीतलं पत्र आहे. या पत्रालाच मी एका चित्रात त्याचं रूपांतर केलेलं आहे. मोडी लिपीमध्ये शिरोरेषेला खूप जास्त महत्व आहे, त्यामुळे ती शिरोरेषा मी थ्रेडच्या माध्यमातून. शिरोरेषा म्हणजे नेमकं काय? शिरोरेषा म्हणजे आपण अक्षरांवरती जी ओळ आखतो, अक्षराला पूर्णत्व देण्यासाठी जी ओळ असते त्याला शिरोरेषा असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला हेडस्ट्रोक असं म्हणतात. सो हा हेडस्ट्रोक किंवा शिरोरेषा ही अत्यंत महत्त्वाची असते. शिरोरेषेशिवाय मोडी लिपीच्या अक्षरांना महत्त्व नाही आहे. सो ती शिरोरेषा मी या थ्रेड्सच्या माध्यमातून इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोडी लिपी ही शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन एरामध्ये वापरली गेली होती आणि ही लिपी शिवाजी महाराजांनी त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी मुख्यत्वे वापरली. त्यांचे म्हणजे हिला सिक्रेट लिपीसुद्धा म्हटलं जात होतं की आपले संदेश एका वेगळ्या लिपीतून लोकांपर्यंत पोहोचवता येतील किंवा त्यांच्या सरदारांपर्यंत पोहोचवता येतील, म्हणून ही लिपी वापरली जात होती. आणि जसं इंग्रजी अक्षरांचं किंवा इंग्रजी लिपीचं कर्सिव्ह रायटिंग असतं, तसंच आपण याला साध्या सोप्या भाषेमध्ये मराठीचं कर्सिव्ह रायटिंग देखील म्हणू शकतो आणि अत्यंत सुंदर आणि देखणी लिपी आहे. कॅलिग्राफी आर्टिस्ट अमृता अमोदकर, त्यांनी अक्षरं आणि ती कमर्शियली कशी पेपर ह्याचा अगदी सुंदर असं त्यांनी क्राफ्टमनशिप तिथे दिसतेय आणि प्लस अक्षरांचा रिदम. काय सांगाल तुम्ही तुमच्या या अक्षर पेंटिंग बद्दल? नमस्कार. मी सिद्धम लिपीवर काम केलं आणि ही लिपी आहे ती भारतात उगमली आणि मग चायना आणि जपान असा तिचा प्रवास आहे. तर मी ती अक्षरं घेऊन बुद्धिस्ट जे बीजाक्षरं आहेत, त्याचे असोसिएटेड जे मंत्र आहेत, त्याच्याबद्दल हे आर्ट करतो आणि ते सगळं सपाट न करता त्याच्यात थोडं इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी तिथे वर खाली असं लावलं. म्हणजे 2D डिझाईन साधण्याचा प्रयत्न केलाय. मग हे जे ब्लॅक अँड व्हाईटची जी सिरीज आहे ती आपल्या महावाक्यांवर आधारित, आपल्या वेदांमधली जी महावाक्य आहेत ती घेऊन मी काम केलंय आणि जॅपनीज कॅलिग्राफीचा थोडा त्याच्यावर प्रभाव पडावा म्हणून मी काळं, पांढरं आणि ग्रीन या 3 कलर्समध्येच काम केलं. हे जे आहे ते पंचमहाभूताचं रेप्रेझेंटेशन. हा कॉन्सेप्ट पण जपानमध्ये गोरिंतो नावाने खूप फेमस आहे. आजही तुम्हाला तिथे ते बघायला. बाकीची कामं पण महावाक्य, वज्रधातू ह्याच्यावर आहे आणि बीजाक्षर या मेन कॉन्सेप्ट घेऊन मी काम करते. सिद्धम लिपी नेमकी काय आहे? सिद्धम लिपीचा जन्म ब्राह्मीमधनंच झाला आणि जेव्हा देवनागरी लिपी जन्माला आली तेव्हाच सिद्धम जन्मली. पण देवनागरी लिपी लोकांमध्ये पॉप्युलर झाली किंवा ती जास्त पसरली गेली आणि त्याचा वापर होत राहिला.
सिद्धम लिपी फक्त बुद्धिस्ट मंत्र किंवा श्लोक लिहिण्यापुरतीच मर्यादित आहे. त्याच्यामुळे त्याचा वापर जास्त आपल्याला आज दिसत नाही. म्हणजे बुद्धिझम मध्ये ही लिपी जास्त जास्त प्रचलित होती बरोबर. आणि लिपींमध्ये देवनागरी ही जास्त प्रचलित आणि प्रसिद्ध भारतामध्ये झाली, कारण का तो उगम स्थान आहे तसं पाहायला गेलं तर ते. सिद्धमचंही उगमस्थान भारतच आहे, पण फॉर सम रिझन ते नाही झाले. मला एक सांग की हा जो कन्सेप्ट आहे, ह्या कन्सेप्टवर एक्झॅक्टली नक्की तुला काय म्हणायचं आहे? हे जे आहे ना, हे पंचमहाभूताचं concept. हे म्हणजे पृथ्वी, आग, अग्नी, वायू आणि आकाश हे जे आपले असतात, तरी प्रत्येक आकार आणि अक्षर हे त्या त्या एलिमेंटला रेप्रेझेंट करतात. आणि त्याचा मुद्दा असा आहे की किंवा मेन उद्देश जो आपण म्हणतो की आपण आपल्या मरणानंतर ह्या 5 एलिमेंट्समध्येच जाणार आहे शेवटी. तर दॅट इज व्हॉट इट इज सिम्बलाइज. आणि जपानमध्ये हे सिमेट्रीमध्ये किंवा त्यांच्या स्मशानभूमीमध्ये हे स्कल्पचर तुम्हाला दिसते. त्याला ते पगोडा किंवा वरिंतो असं म्हणतात. अच्छा, तुझ्या ह्या आर्टवर्क मध्ये एक जापनीज ठसा आहे, तो असण्यामागे काय कन्सेप्ट आहे? मला ऍक्च्युली त्याचं ह्या लिपीचं उगमस्थान भारत आणि त्याचा प्रवास जपानपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी दाखवायच्या होत्या. म्हणून भारतातले वेदांचे जे आपले महावाक्य आहेत ती वापरली आणि जपानी कॅलिग्राफीचा इन्फ्लुएन्स घ्यायचा म्हणून पांढरं ह्याच्यावर फोकस. कॅलिग्राफी आर्टिस्ट तृप्ती माने फुरिया, ह्यांचं काम थोडं ट्रेडिशनल आहे तुमचं, तर ही कोणती लिपी आहे आणि काही कामांमध्ये थोडंसं आत्ताची स्टाईल आली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं क्रिएटिव्हिटी केलेली आहे, तर काय सांगाल तुमच्या कॅलिग्राफीबद्दल? नमस्कार. ही स्क्रिप्ट बेसिकली जैन देवनागरी स्क्रिप्ट आहे. ही स्क्रिप्ट जैन लोकांची जी धर्मशास्त्र आहे, स्पेसिफिकली कल्पसूत्र मॅन्युस्क्रिप्ट, त्याच्यामध्ये ही स्क्रिप्ट या स्क्रिप्टचा वापर करण्यात आला आहे. तर कल्पसूत्र मॅन्युस्क्रिप्टमध्ये जे जैन लोकांचे मेन डेटीज आहेत, तीर्थंकर्स, 24 तीर्थंकर्स, त्यांच्या स्टोरीज सांगितलेल्या आहेत आणि ते सांगण्यासाठी त्यांनी ह्या स्क्रिप्टचा वापर केला. तर जेव्हा मी अभ्यास करत होते या स्क्रिप्चर्सचा, तेव्हा मला हे खूपच फॅसिनेटिंग वाटलं. त्याच्यातले मिनिएचर पेंटिंग्स आणि एकदम वेगळी देवनागरी लिहिण्याची स्टाईल हे मला खूपच आवडलं आणि म्हणून मी त्याचा अभ्यास केला. ट्रेडिशनली मॅन्युस्क्रिप्टची जी पानं असतात, फॉलिओज म्हणतात, आणि मिनिएचर पेंटिंग्स पण अशाच असतात. तर मी हे ट्रेडिशनल काहीतरी आर्टवर्क्स करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी ट्रेडिशनल म्हणून बाहेर पडून थोडे माझे एक्सपेरिमेंट्स पण केले. तर मी हे मंत्र उपसक्रम मंत्र असतं जे हिलिंगसाठी वापरलं जातं आणि त्याचा जप केला जातो. तर मी त्याचा थोडं कॅलिग्राम करायचा प्रयत्न केला आहे. आणि कच्छमध्ये हे मिरर वर्कचं खूप हँडीक्राफ्ट इज व्हेरी फेमस इन कच्छ. तर ते थोडं इन्कॉर्पोरेट करायचा मी प्रयत्न केला. तर हे एक त्याचं एक्सप्लोरेशन आहे. तसंच एक नमोकार मंत्र पण मी इथे एक्सप्लोर केला आहे, मध्याला 8मध्ये टाकला आहे. तर हे जे रिपिटेटिव्ह लिहिणं आहे, इट रिप्रेझेंट्स ते रिपिटेटिव्ह आपण जप करतो मेडिटेशन करताना. तर तो रिपिटेटिव्ह मंत्र इथे लिहिला गेला आहे. त्याच्यामध्ये डेपिक्ट केलं आहे मी की जेव्हा मेडिटेशन करताना एखाद्याचा माइंडसेट कसा असू शकतो, तर ते ह्या चित्रात तुम्ही डेपिक्ट करायचं. कॅलिग्राफी आर्टिस्ट हर्षदा साळगावकर, तुमचं हे वर्क थोडं ॲब्स्ट्रॅक्ट, पण ही जी कॅलिग्राफी आहे ही नेमकी कोणती कॅलिग्राफी आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट करण्यामागे काय तुमचं म्हणजे विजन काय होतं? माझं विजन स्पेसिफिकली मला कंटेंट मी ब्राह्मी लिपीचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि स्पेसिफिक कंटेंट असं मला काही त्याच्यामध्ये इनपुट करायचं नव्हतं. मला ॲब्स्ट्रॅक्ट लेटर्स ब्राह्मीमध्ये रिप्रेझेंट करायचे होते. तर हे जॉमेट्रिक फॉर्म आहे ब्राह्मी लेटर्सचं, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे कलर्स इन्क्लूड केलेले आहेत, ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट. आणि जे ट्रेडिशनल ब्राह्मी आहे ती या गोल्डन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता.
आणि हे जस्ट एक जॉमेट्रिक फॉर्म मी डिझाईनमध्ये कसं लुक त्याचा येऊ शकतो ते मांडण्याचा प्रयत्न केला. आता ही जी पुढे आहे ही थोडी वेगळं थिंकिंग आहे याच्यामध्ये. ही कोणती? ही पण ब्राह्मी लिपी आहे. ही लुंबिनी स्क्रिप्ट आहे. लुंबिनी स्क्रिप्ट ही युनेस्को हेरिटेज ह्याला डेझिग्नेशन मिळालेलं आहे 1997. इन्स्क्रिप्टेड बाय किंग अशोका. किंग अशोका हा असा एक राजा होता ज्यांनी बऱ्याचशा रॉक पिलर्स आणि इन्स्क्रिप्शन्सवरती फक्त ब्राह्मी स्क्रिप्ट लिहिलेल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये ह्याचं सिग्निफिकन्स असं आहे की लुंबिनी स्क्रिप्ट त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय की गौतम बुद्ध जे आहेत ते लुंबिनीमध्ये त्यांचं जन्मस्थान आहे. तर हे त्यांनी त्या कंटेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर जे रॉक पिलरवरती ते जसं मेन्शन केलं ते प्लेन असं एक इन्स्क्रिप्शन होतं, पण मी त्याला कॅलिग्राफी आर्ट फॉर्ममध्ये थोडंसं डिझाईन इनपुट केलेलं आहे आणि असं प्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे एक मूळची स्क्रिप्ट लुंबिनी जी असेल ती ती रॉकवरची असेल, पण आता तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएटिव्हली ती कॅनव्हास किंवा ती आर्टिस्टिकली केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडा ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट पण आलेला आहे. म्हणजे तुमचा पूर्ण जे थॉट प्रोसेस आहे लिपीची, ती लिपी आणि आर्ट ह्याचं तुम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली कसं आता आपण ट्रेडिशनल आर्ट फॉर्म बघतो ब्राह्मी जसं मी सांगितलं रॉक इन्स्क्रिप्शन्सवरती दिसतं, पण हेच जर का आपल्याला आर्टिस्टिक फॉर्ममध्ये आपण बघतो तर हे आपल्याला कुठे घरी लावायचं असेल किंवा ऑफिसमध्ये लावायचं असेल सो यू कॅन मेन्शन दिस इज अ लुंबिनी स्क्रिप्ट. पण ते त्या एन्व्हायरमेंटला त्या स्पेसला पण ते सूट झालं पाहिजे. ते तशा प्रकारे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. हे लुंबिनीमध्ये एक्झॅक्टली काय लिहिलं गेलेलं आहे? हे लुंबिनी स्क्रिप्ट आहे. हे लिहिले गेलं ते ब्रह्मी स्क्रिप्टमध्ये आहे. अच्छा, ओके. जे लिहिलेलं गेलं ते असं मेन्शन करतं की गौतम बुद्धाचे होते बुद्धिझम कम्युनिटीचे लॉर्ड, तर ते लुंबिनीमध्ये त्यांचं जन्मस्थान आहे. आणि अशोकाला जेव्हा हे कळलं तर तेव्हा त्यांनी लुंबिनी ह्या जागेवरचं लोकांचं जे टॅक्सेस होते ते कमी केले. तर ते ह्या स्क्रिप्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हा पुढचा हा ब्ल्यू मध्ये असलेलं एक थॉट प्रोसेस खूप वेगळा आहे. हा त्याच्यामध्ये सर्कल आहे, त्याच्यामध्ये रिदम आहे, एक जो संगीताचा आनंद आहे तो इकडे मिळतोय. आता ह्या पेंटिंगचं असं महत्व आहे की आपण जी प्रेयर तुम्हाला माहिती असेल असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, ते जे मी प्रेयर आपण जी एका ओळीमध्ये 2 ओळीमध्ये जनरली बघतो तर ते मी कॅलिग्राफी आर्ट फॉर्ममध्ये इथे प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याचा अर्थ असा होता की अंधकारापासून प्रकाशाकडे आणि अनरियालिटीपासून रियालिटीकडे. तर तो एक कॉस्मिक फील मी या सर्कल्स आणि स्ट्रोक्स थ्रू दिलेला आहे. तर ते ह्याचं सिग्निफिकन्स आहे. ही पुढची जी स्क्रिप्ट आहे हे काय आहे? ही जे तुम्ही अक्षरं बघताय असं गोल गोल, मोस्टली तुम्हाला हे साऊथ स्क्रिप्टमध्ये बघितलं जातं. तर ही आहे ग्रंथ स्क्रिप्ट. ग्रंथ स्क्रिप्ट इज नोन ॲज द मदर ऑफ ऑल साऊथ इंडियन स्क्रिप्ट. जेवढ्या पण साऊथ इंडियन स्क्रिप्ट आपण बघतो तेलुगू, मल्याळम, कन्नडा, ह्या ग्रंथ स्क्रिप्टमधनं इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. आता हे काय लिहिलंय तर ते अहम ब्रह्मास्मी आहे कॅलिग्राफी कॉम्पोजिशनमध्ये. तर तुम्ही पाठीमागचं जे बॅकग्राऊंड बघता येलो ते पण अहम ब्रह्मास्मी लिहिलेलं आहे. तुमच्या पूर्ण या पेंटिंग मध्ये मला खूप ऍब्स्ट्रॅक्ट आणि मिक्स मॅच मध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. कॅलिग्राफी आणि कलर्स. काय स्क्रिप्ट आहे ही? जे पेंटिंग बघताय ह्याचं कन्सेप्ट आणि थॉट आहे कृष्ण वृंदावन. वृंदावनमध्ये तुम्ही कसं त्याच्यामध्ये कृष्णाचा एक वास असतो. कृष्ण तिकडे त्यांनी त्याचं बालपण तिकडे घालवलेलं आहे आणि वृंदावन म्हणजे तिकडे ते फॉरेस्ट आहे. तर त्याचा एक मी फील आणि थॉट घेऊन तो कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये. जसं की त्याला फॉरेस्ट ऑफ फ्रेग्रंट बेसिन पण असं म्हटलं जातं वृंदावन. तर थोडंफार ते काही मी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न. कॅलिग्राफी आर्टिस्ट रुपाली ठोंबरे. काहीतरी वेगळं दिसतंय इकडे. थोडं रिदम आहे, म्हणजे रिदम म्हटल्यानंतर तिकडे संगीत आलं असेल. खूप गोष्टी अशा काही एकत्र आल्यात. एक सटल असं
प्रेझेन्स आहे इकडे. कोणत्या लिपीत काम करता तुम्ही? मी रुपाली ठोंबरे. आपल्या भारतामध्ये अनेक भाषा आहेत. आपला भारत लिपीप्रधान आहे, तर त्यापैकी 11 भाषांना भारत सरकारने क्लासिकल लँग्वेजेस शास्त्रीय भाषा हे स्टेटस प्रदान केलं आहे. तर त्यापैकी त्या 11 भाषांवर मी काम केलं आहे. तर इथं जर बघाल तर मी ब्राह्मणी, देवनागरी, मल्याळम, तेलुगू, बंगाली, ओडिया, कन्नडा, तमिळ, खरोष्टी, मोडी, आसामीज आणि ब्राह्मणी या 11 भाषांवर मी काम केले. आणि माझं म्हणजे अक्षरांवर काम करण्याचा हेतू हा आहे की आपली अक्षरं खूप सुंदर आहेत, त्यांची वळणं वगैरे बघितली तर त्यांना एक डिझाईन एलिमेंट म्हणून यूज करून आपण कशा प्रकारे त्यांना वेगळ्या पद्धतीत मांडू शकतो. जसं आता इथे जर बघाल तर ही फुलापानांची नक्षी दिसते, पण जरूर मी इथे आपल्याला फुलपानच दाखवायची. ही सर्व अक्षरं आहेत. मग इथे जर बघाल तर हा एक वेगळा ही बीजाक्षरा म्हणून आहे. आता इथे किती सुंदर डिझाईन आहे, पण हे अक्षर आहे. ही मल्याळममधलं य हे अक्षर आहे. तर अक्षरांना वेगळ्या प्रकारे कंपोज करून मी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स केल्या. तर इथे सूर आणि अक्षर याचा मेळ घालून अक्षर एक पेंटिंग क्रिएट केलं आहे. इथे जर बघाल तर हे हा आपला कल्चरमध्ये खूप कल्चरल कलरफुल आहे. तो आपल्या भारतीय भाषांचा एक उत्सव दाखवला आहे. हे वॉटर कलरमध्ये पेंटिंग आहे आणि ही सगळी अक्षर आहेत. जसं की हा ज्ञ आहे देवनागरीमधला, हा क आहे. अशी जवळजवळ 11 भाषांमधली अक्षरे यामध्ये आहेत. आता हे करण्यामागे माझा हेतू हा आहे की लोकांपर्यंत हे पोहोचावं की आपली भाषा किती सुंदर आहे आणि आताच्या पिढीने सुद्धा ते शिकण्याचा प्रयत्न करावा. आणि हा वारसा आपल्याकडे लिपींचा खूप मोठा वारसा आहे. आणि अशा पद्धतीत मे बी जर भाषा बाहेर आल्यात तर सर्वांना ते शिकाव्याशा वाटतील आणि जगापर्यंत आपण आपला हा वारसा घेऊन जाऊ शकतो. Perian Padamji Koyaji, and I work at reviving the 6th century Western script. So, one of my projects is 1001 Names of Ahura Mazda. I have a collection of 5 banners. You've just seen one of them, which documents all the 1001 names of Ahura Mazda. This is a canvas banner. Here, these are special decorative metal craft banners for the door. These are like torrents and it's called Door Dua, Darwaza Dua. These are the 5 prayers. Each series has got a Persepolis motif. So it connects the past with today's prayers. There are some more decorative items for the doorway and the home. 5,001 names of Ahura Mazda. The Western script, 6th century, which I'm trying to revive as a Western tradition. Tower of Grace, a set of 21 original pieces which have got beautiful blessings written on it for the home. This is a tapestry banner done by a textile artist. Also, one of the names of Ahura Mazda. कॅलिग्राफी आर्टिस्ट श्रीकांत गवंडे. तुमच्या कामामध्ये ना थोडी वेगळी मजा आहे. स्पेस डिव्हिजन तर आहेच, पण थोडी स्टाईल वेगळी आहे. इंडियन आणि पाश्चिमात्य असं मला थोडं वाटतंय. नक्की काय आहे? मी जरा बरोबर ओळखलं की मी सरांकडे म्हणजे अच्युत पवार सरांकडे गेली 3-4 वर्ष शिकतोय. त्यांच्याकडून देखील काही कॅलिग्राफीचे कन्सेप्ट मी शिकलो आणि त्याच्यानंतर मी US चे पण काही कॅलिग्राफर्स आहेत त्यांच्याकडे पण काही 1-2 वर्ष शिकतो आहे. आणि तुम्ही हे जे बघा ह्यातले जे काही कन्सेप्ट आहेत जेव्हा मी त्यांच्याकडेही शिकत होतो म्हणजे फॉरेन कॅलिग्राफर्सकडे, तेव्हा मी शिकण्यापाठचा जो इंटेन्शन जो होता की त्यांच्याकडून शिकून मग त्याला कन्सेप्ट किंवा टेक्निक्सला आपल्या इंडियन स्क्रिप्ट्समध्ये कशा त्याचा उपयोग करता येईल याचा मी जास्त प्रयत्न. मला सांगा, इकडे तुमचं हा जो थॉट आहे स्पेस डिव्हिजन, कलर, ब्राईट कलर्स, काय नक्की थॉट आहे इकडे? ही बंगाली स्क्रिप्ट
बंगाली लोक थोडेसे व्हायब्रंट असतात आणि माझा पण स्वभाव तसाच आहे की मला थोडंसं मनमोकळं, परत थोडंसं असं रंगीबेरंगी असं मला खूप आवडतं. आणि बेसिकली कॅलिग्राफीमध्ये डान्सिंग लेटर्स म्हणजे एक आपण बोलतो ना की असं मुक्त मुक्त अशा लाईन्स ज्या असतात, स्वैर अशा लाईन्स ज्या असतात, त्या ह्या पूर्ण तुम्ही ह्याचमध्ये नाही बाकीच्या ह्याच्यामध्ये पण तोच कन्सेप्ट आहे की जेणेकरून त्या व्हायब्रंट्स अशा दिसल्या पाहिजे. त्यामुळे कलर कॉम्बिनेशन पण जे आहे ऑरेंज म्हणा की रेड ग्रीन हे थोडंसं मी त्यासाठीच घेतलं होतं जेणेकरून त्यातला व्हायब्रन्सपणा किंवा असा मुक्त स्वैरपणा त्याच्यातून दिसू शकतो. आणि ही देवनागरी बद्दल ह्याच्यामध्ये थोडासा अर्थ मातीशी निगडीतपणा आलाय, हा नेमका काय आहे? तर ह्याच्यामध्ये बेसिकली थोडंसं फ्युजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 भाषा आहेत. म्हणजे पंजाबी आहे, नंतर बेंगोली आहे, मल्याळम आहे आणि मग देवनागरी आपली आहे. थोडंसं ह्या अक्षर भारती जे प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये आपला कन्सेप्ट काय होता की भारताच्या एन्शियंट आणि करंट भाषा याचे कॉम्बिनेशन म्हणून मी ह्या 4 भाषा निवडल्या आणि त्याच्यामध्ये आल्या. श्रीकांतजी, तुमच्या पेंटिंग्समध्ये खूप वेगळेपण आहे. ही अक्षरं मला असं वाटतं याचा आता ड्रेस शिवावा. काय आहे कन्सेप्ट, काय आहे? ह्या चित्रामध्ये तुम्ही बघा की भारतातल्या जेवढ्या स्क्रिप्ट्स आहेत म्हणजे आम्ही ह्या एक्झिबिशनच्या मध्ये कव्हर केलेल्या जेवढ्या स्क्रिप्ट्स आहेत त्या सगळ्या स्क्रिप्ट्समधली काही अल्फाबेट्स मी ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि ह्याच्यात थोडासा वेगळेपणा हा आहे की जनरली आपण लेटर्स काढतो त्याची इनर स्पेस सोडतो. ह्यामध्ये मी इनर स्पेसला जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे म्हणजे त्याचं नाव पण इनर स्पेस आणि त्याच्यामुळे त्यातला थोडासा वेगळेपणा आहे. त्याच्यामध्ये कलर्स पण मी तसे चूज केले कारण तुम्ही असं बोललात की टेक्स्ट आहे तर मी याचा शर्ट बनवला किंवा ड्रेस बनवला किंवा इव्हन क्वेश्चन्स बनवले तर ते मला वाटतं किंवा पडदे बनवले तर मला वाटतं ते खूप छान त्याच्यावरती जातं. आणि कॅलिग्राफी ही नुसती कागदावर नसते, कॅलिग्राफी ही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दाखवता येऊ शकते आणि हे कदाचित त्याचं एक उदाहरण होऊ शकतं असं मला वाटतं. अप्रतिम शो आणि हा अप्रतिम शो आहे. ह्या इतक्या सुंदर सुंदर आर्टिस्ट आहेत आणि यांना माझ्याकडून लोकिता राणे की योराकडून आणि पद्मश्री अच्युत पालव यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट